कायच करा बाया बाईचं. अय अय उठ म्हटलं. कोण आहे व? हेच. अरे हा उठ म्हटलं, उठ ना. अय उठ ना म्हटलं. तो किसना म्हणे नळ येत नाहीत आज. काय? पण पाणी निराश कमी आहे ना बाबा. काही वापरायला पाणी नाही आहे. स्वतः सांगलं का तुम्हाला? स्वतः म्हणे का तू? अरे मी चक्कर मारून येऊ राहिलो होतो तिकून, दुकानातून येऊ राहिलो तो दिसला मला तो रस्त्यात. म्हटलं का बाबा नळ येतात ना आज. तर म्हणे आज नाही येत म्हणे नळ. अजूनही काही चान्सेस नाही म्हणे 2-4 दिवस याची. हापशीवर जा लागेल मग आता मला आणायला. तेच म्हणून राहिलो, जाय पटकन आण. म्हणजे पाणी नाही मग आता काहीच. हातपाय धुवायला पाणी नाही भेटलं मला. भाईच्या कोठीत काहीच नाही, बुडात टेकायला ते कोठी. आणतो मग, आणतो. जातो. नाही तुम्ही जाता ना, आणता का 2-4 खेपा? जा ना पटकन ना. अव त्या हापशीवर सगळ्या बाया पाणी भरायला येतात. तरी जाऊ का मी मधात त्याच्या भांडे भरणी घेऊन. होय उठ, मला आण होय पाणी. हो हो, बाहेर माहीत पडायचं पहिले जा लागेल बापा. नाही तर गर्दी करतील हापशीवरही मग. हापशीवरही मग लय वाट पाहा लागते. जातो मी, जातो पटकन. बापा बापा बापा, लय गर्दी आहे तिथं. किती मोठे भांड्यात ठे. हे सुरू झालं यायचं त्यांना. आता हे कधी होऊन यायचं नाही ना. पहा ना, मी झोपेलाच राहिली. पासल्या पायरी आली होती आणि या बाया पा. मला वाटलं कोणाला माहित नाही. कावा रंजना सांगलंय नाही नळ येत नाहीत म्हणून. हो ते मलाच तर आता माहीत पडलं. मी बस आली, एक भरणं घेतलं भरून. आता हे 2.5 नंबर लागेलात म्हटलं. मी म्हटलं फक्त एक भरणं तरी भरू द्या मला. मला अर्जंट पाहिजे पाणी. हातपाय धुवायला पाहिजे त्याला, म्हणून चालवलं. मलाच नव्हतं माहीत बा. नाही तुम्ही काय सांगलं नसतं का तुम्हाला? हां तेच तर म्हटलं. संगीता सांगते बरं आपल्याला. मग हे भरणे कोणाचे आता? हे नंबर लागेलात नाही? हो आता हे आता कौशल आत्याचा नंबर आहे. ते घरी गेले ते बाय नंबर होता लागेल सगळे त्या बाय म्हणत. मग एक एक झालं की येऊ आता. कधी लोक थांबताती. मग ते कौशल आत्यालाही काम होतं त्या गेल्या. माय झालं आता. आता ते आत्या येतीनच. त्या आत्यानं लावून ठेवला त्याचा नंबर. हाव काय कौशलबाईचा आहे नाही? हा येतीनच ना ते आता. येतीनच. भरा मग तुम्ही लावून द्या नंबर. मग त्या तिकडचं ते भरणं घेऊन समोरचं तरी भरणं ठेवून द्या तुमचं. येतच मग मी बी. कुठे नंबर गिंबर कोण नाही येत आधी. घेऊन घेतो मग भरून घेतो चालली जातो. लावा बाई लावा. चंपाबाई तुमचं भरणं लावा. कोण नाही पाहून राहिलं. काय म्हटलं? नाही हो बाई मी ते बरोबर मी तुम्ही कधी आला? काय बाई ना चंपाबाई खरंच मानलं पण तुम्हाला. मेरा चोट्ट्यासारख्या भांडा सरकून राहिल्या. नंबर कासाठी लावेला त्यासाठी? हां काही वाटते तुम्हाला जराशी तरी जनाची नाही पण मनाची. भांडं नव्हती सरकू राहिली ना बा मी. फक्त पाहून राहिली ना किती किती कोणाकोणाच्या आहेत तर. काय बहिणा बाई तर पप्पा करू राहिल्या. अडी आता कधीच्या कधी पासल्या बाहेरी आम्ही अडी नंबर लावू अडी उभं राहू पाय दुखू राहिले आमचे तरी. मग तुम्ही मस्त येता मागून आणि तुमचे भरणे लावता आणि घेऊन जात आहे की नाही? हे पाय तुला सांगू राहिली ना कोण नव्हतं अठी. कोण नव्हतं अठी. बरं हां लावत होती. काय करतं कोण नव्हतं अठी. तिनं भरली असते गेलीच घेऊन तर काय बिघडलं असतं? तुला म्हणू राहिलं की मी भरू नको म्हणून. भरणं भरशील तर होतं ना बाजूला. शिल्लकची काय बोलू राहिली? तू कोण मला भरू देणारी कोण म्हटलं तू? हे चक्की म्हणतो. हे हापशी का तुझ्या घरची आहे का? चालली मोठी शानवर राहिली ठेवून. पण नंबर कासाठी लावेला? नंबर लावेल कासाठी? नंबरवारी भरासाठीच ना. अहो पण आता कोणी नव्हतं अठी हापसून घेऊनही गेलीस तर बिघडलं काय असतं म्हटलं. आता तू आता आली की नाही भरणं. मग तुला काय म्हणून राहिली मी जास्त चालली मोठी बोलू राहिली. शिल्लक पण इथं टपर 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 ऐकून राहिली त्यालाच बोलू राहिली. वा रे वा. चोर तर चोर वर्षी चोर. ओ चट्टे मला चोर नको म्हणू बरं. तू सगळ्यांना माहिती आहे कोण चोर आहे म्हणून. तू असना चट्टी चोर मला चोर म्हणून राहिली का तुम्हाला? मला चोर मी चोर दिसू राहिली तुला? आणि काय चोरी केली मी ना मला चोर म्हणतात? राहू दे ना म्हटलं. काल तोंड उघडून राहिली माझ्या. सगळं गावाला माहिती आहे ना कशी आहेस तू. म्हणजे नाही सांगा दादा सांगच कशी आहो सांगच तू. ऐकतोच नाही मी हा चढी ऐकायला. राहू दे ते पाणी राहू दे ते भांडे भरू दे तिकडे. आम्हाला का माहित नाही. त्या संगीताच्या दाच्या भुईशंगाला बोलते तू ना तर दारी चालता कपटा उचलला निघली होती. तुला पाहिलं म्हणून. कोण पाहिलं म्हणजे कोण आहे सांगणार? सांग बरं फक्त नाव सांग. त्या नाव सांग. राहू दे ना बाई. काल बोलला होतं काले. आम्ही काही त्यासारखं भाडकुदळ नाही ना. याचे त्याचे चुकला सांगू नावं सांगू आम्ही नाही. त्यासारखं नाही ना म्हटलं आम्ही. त्यात नको धरून आम्हाला तू. धेपशे जास्त बोलून राहिली का तू? धेपशे थांबू तू या झिट्या सुपटतो मी आता. ओ माय काय झालं चंपाबाई? काय झालं? भांडू नका ना. नाही व थांब आता हुस दे तू आजचं. काय झालं रंजनताई? याची भांडण होऊन राहिले काय? हो ना थांबू दे. चाल पकड तू चंपाबाई पकड. मी तिकडे पकडतो तिले. राहू दे ना. मारू नका. सोडा मारू नका ना. सोडा. नाही मला पाहिजे पाणी घेणे. काय मग चंपाबाई काही लागलं तुम्हाला? माराच केला ना तुम्ही.
मला काय लागीन व मला काय मारीन व ते चबळा नाकाची मीनच मारलं दिले. बाई आता कशानं काही झालं असतं बरं वाईट म्हणजे कशालाच भांडणं किणणं माझं होत्या ना. हो मला चोर म्हणे ते चोरवर शिरजोर म्हणे ना. चट्टी कोणा माहिती ना तुला किती चट्टी आहे तर त्या घरचं काही काही चोरेलं तिनं चट्ट्यावानाची. हो जाऊ द्या ना माय काही लक्ष नसतं देत मी चोरलं तर आपल्याला कमी होऊन राहिलं का त्याने काही चोरलं तर. हा हा अशी कशी बोलतो तू काही कमी होऊन राहिलं का म्हणजे का कोणी येऊन काही घेऊन जाईन मग आहे की नाही न विचारता नवीच झाली बाई आता कमाल आहे एवढं काही मन मोठं नाही हो बाई माया. बरं बरं जाऊ द्या तुम्ही चाला घरी चाला म्हटलं हो बाई हो नळ आले चला घरी पाणी भरा पटपन. बरं चांगलं झालं का पण येत नव्हते ना असतं नळ. हो ते येत तर नव्हते म्हणा नळ पण ते किसना भाऊ म्हणत ते की येत नाहीत आज 1-2 दिवस बी काही खरं नाही. पण ते काय ताईने तिकडे फोन लावला कुकडे तर ते म्हणत द्या म्हणत सोडून आले. मग आता चला ना पटकन गप्पा गोष्टी करता चला चला. हो चला.